पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आर जे सुरक्षा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आपल्यासाठी पल्पपच्या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत, ज्यात आपण नवनवीन साहित्यिकांबरोबर संवाद साधत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका व्यक्तिमत्वाबरोबर संवाद साधणार आहोत ज्यांचा कल्पदीप हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. 13 डिसेंबर 2025 रोजी साहित्यिक कोकण रत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले आहे. त्याचबरोबर अक्षर मानव या नामांकित संस्थेच्या कविता विभाग पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत. अशा कवयित्री, लेखिका माननीय श्रीमती कल्पना दिलीप मापुसकर यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आणि त्यांचा साहित्यिक प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग, तुम्ही ऐकायला तयार आहात ना? पल्पपच्या या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत च्या कार्यक्रमात आज मी कवयित्री, लेखिका माननीय कल्पना मापुसकर मॅडम आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. कल्पना मॅडम, मी आपल्याला ताई म्हणालं तर चालेल का? नक्की, नक्की. चालेल. ताई म्हणाल्याने जरा जास्त आत्मीयता वाटते चालेल, आणि चालेल. आपण अधिक प्रकारे बोलू शकतो म्हणूनच म्हणाली. नक्कीच, तर आपण नक्कीच. लगेचच गप्पांना सुरुवात करूया. कल्पना ताई, आपली लेखणीसोबत मैत्री कशी काय झाली? लेखणीसोबत मैत्री हा एक अपघात म्हणून समजा तुम्ही. म्हणजे सहज आमच्या घरी नवशक्तीचं दैनिक यायचं त्यावेळेला आणि सहज वाचता-वाचता मी पुरवणी हातात घेतली आणि वाचायला लागले त्या कविता वगैरे. तर मला असं वाटलं, जाणवलं असं, ह्या ज्या कविता आहेत त्या माझ्या आयुष्याशी निगडीत आहे किंवा माझ्या जीवनाशी निगडीत आहेत किंवा मी जो प्रवास माझा आता चाललाय, जसा चाललाय ते तंतोतंत त्याच्यात त्यांनी उतरवलं आहे. मग ते कसं काय मला आधी म्हणजे खूप आणि मी सगळ्यांच्या कविता वाचल्या. जवळ-जवळ ते 7-8 कवी नवोदित होते त्यावेळीचे. मग छान वाटलं, की म्हणे असं उतरवता येतं का आपलं आयुष्य 4 ओळींमध्ये किंवा एक 12 ओळींमध्ये आणि मग तो मला नादच लागला, की नाही हे हे जे लिहितायत ते आपल्या मनाला भावतंय आणि आपल्या आयुष्याशी निगडीत आहे, तर आपण का नाही लिहू शकत? मग अशा करून एक प्रयत्न केला 4 ओळी लिहिण्याचा. त्या फाडून टाकल्या. मग ते चांगलं नाही झालं. मग हे चांगलं असं करून त्या 4 ओळींमध्ये खूप वेळ घालवला. परत 4 ओळी लिहिल्या. अशा करून मला तो म्हणजे नादच लागला. मग त्या 4-4 बरं. ओळी जॉइन केल्या आणि म्हटलं आता धाडस करायचं. नवशक्तीला पाठवायचं आणि पाठवलं आणि दर रविवारचा पेपर चालत होते. आज नाही आलं, उद्या नाही आलं, परवा नाही आलं. मग असं करता-करता 6 महिन्यांनी ती माझी कविता प्रकाशित होऊन आली आणि मला खूप आनंद झाला त्यावेळेला. खूप म्हणजे खूप आनंद झाला. म्हणजे मला तेव्हा असं वाटलं म्हणजे आत्मविश्वास निर्माण झाला, की मी लिहिलेलं ओके आहे, चांगलं आहे. म्हणून बरोबर. त्यांनी प्रकाशित केलं वगैरे, वगैरे. खरंच, बरोबर. नाही म्हणजे हां. तुम्ही समरस झालात. जे कवी हो, किंवा लेखक हो, जे लिहत होते, ते तुम्ही तुमच्या जीवनाशी ते हो. जोडलं गेलं आणि तुम्हालाही त्या भावना निर्माण झाल्या. म्हणजे मुळातच असं नाहीये जोडल्या गेलात. तुमच्यामध्ये मुळातच तो गुण होता. फक्त त्या वाचनामुळे त्याची तुम्हाला हां. जास्त जाणीव झाली. आता बघा ना, हो, तुमच्या नावातच आहे कल्पना. कवी हो. कसं कल्पना करून किंवा वास्तवात याचं म्हणजे संगम करून जसं लिहत असतो, तसं तुमच्या नावातच आहे कल्पना. खूप छान, योगायोग. खूप छान. हो, योगायोग. बरोबर, बरोबर, बरोबर. ताई, आपलं बालपण, शिक्षण सर्व मुंबईमध्येच झालं. हो, आणि आपलं सासर चिपळूण येथे आहे. तर आपलं येणं-जाणं होत असेलच. तर नक्कीच. तिथे कसं हिरवा निसर्ग, कोकण म्हणजे शांत वातावरण, चांगला परिसर आहे. तर तो सभोवतालचं जे वातावरण आहे त्याचा आपल्या लिखाणावर परिणाम होतो का? यावर आपलं काय मत आहे? निसर्गाचा लिखाणावर नक्कीच परिणाम होतो. कारण आपण जे पाहतो, जे अनुभवतो, ते नक्कीच लेखणीतून आपल्या येत असतं. पण तशी जन्मजात मी मुंबईची. माझा संसारही मुंबईत झाला
पण अच्छा. माझं बऱ्यापैकी जाणं-येणं असतं. आमचं मोठं कुटुंब आहे चिपळूणला आणि सगळेच जण तिथे राहतात. आम्ही 10 जावा आहोत. म्हणजे बरं. आता कालानुरूप छान, छान. 2 जावा कमी झाल्या. माझे दीर पण ऑफ झाले सगळेच. ओके. तर तेव्हा म्हणजे माझ्या त्यावेळेला तरुणपणी आम्ही 10 जावा तिथे होतो आणि त्यांचं कुटुंब वगैरे, वगैरे, वगैरे असं खूप मोठं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आणि ओढ आहे कुटुंबाबद्दल त्याच्यामुळे जाणं-येणं सर्रास असतं. आत्ता शिमग्याला पण मी जाणार आहे. गणपतीत जाते, सुख-दुःखाला जाते. हो, बरोबर गेलंच पाहिजे आणि कुटुंबासोबत एक आणि खरंच तुमचं मोठं कुटुंब आहे म्हणजे जास्त माणसांचा सहवास, जास्त माणसांचा अभ्यास, जास्त माणसांचं प्रेम, ते सगळं नक्कीच. आपल्या पाठीशी असतंच. कल्पनाताई, तुमचा कल्पदीप हा संग्रह प्रकाशित झालेला आहे कवितांचा. हो, तर साहित्य जगतात पाऊल ठेवल्यानंतर एक आपलं स्वतःचं पुस्तक प्रकाशित होणे, ही एक खूप आनंदाची गोष्ट असते. म्हणजे आपण आपल्या बाळाप्रमाणे आपल्या पुस्तकावर प्रेम करत असतो. आपण त्याला वाढवतो. अ, जी आपली लिखाणाची सुरुवात होते म्हणजे आपण ते रुजवतो त्याला. तर त्या कल्पदीप कविता संग्रहाची अशी काही खास आपली आठवण आहे का? हो. कल्पदीप संग्रह, कविता संग्रह प्रकाशित करायचा हा मुळात माझा हट्टच होता आणि बरेच वर्षापासून मी खूप पाठीशी लागले होते करायचा, करायचा, करायचा. पण काही कौटुंबिक कारणामुळे माझं ते जमत नव्हतं, घडत नव्हतं. पण मग एक दिवशी तो मग ठरवलं आणि केलं म्हणजे केला, मग निर्णय केलाच. आपला म्हणजे तो ठाम माझा झाला. हट्टच होता, बरोबर, करायचाच. बरोबर, कारण बरोबर, त्याच्यात बरोबर. मी सामाजिक प्रबोधनकार कविता वगैरे अशा मुद्दामून लिहिलेल्या घेतल्या होत्या. म्हणजे समाज प्रबोधन. जसं काही बरोबर. माणसं डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्या करतात, असे विषय होते. हुंडाबळी होता. हं, अ, हं, हं. मुली हुंड्यापायी जाळतात वगैरे, वगैरे असे सगळे विषय मी फटका काव्यातून घेतले किंवा मग भारुड काव्यातून घेतले, लावणी असे सगळे प्रकार आतमध्ये मी अभंग, मुक्तछंद, यमकबद्ध, शृंगार काव्य असा सगळा संच मी त्या 83च्या कवितांमध्ये सामावून घेतला आणि तो मग लोकांपर्यंत सगळ्याच पोहोचावा विषयावर अशी माझी इच्छा होती. बरोबर. आपलं आणि सर्वच विषयावरचं लेखन आहे आणि ते हां, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. हां, समाज हां, प्रबोधन झालं पाहिजे या हां, हेतूने आपण ते हां. लिखाण केलं होतं. बरोबर. ताई ठाणे वार्तासारख्या अनेक वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये, मासिकांमध्येही आपलं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. तर वास्तववाद आणि काल्पनिकता, जसं मगाशी मी तुम्हाला म्हणाली, की तुमच्या नावातच कल्पना आहे. तर काल्पनिकता, वास्तविकता याचा संगम करून एक चांगली साहित्य निर्मिती होते, असं मला वाटतं. आपलं काय मत आहे यावर? नक्की. प्रत्येक वेळेला वास्तविकताच असते आपल्या कथांमध्ये, कवितांमध्ये असं नाही. काही गोष्टी बरोबर. आपण वाचतो, काही गोष्टी आपण पाहतो दुनियेच्या. ह्याच्यातून सुद्धा आपण काल्पनिक विश्व निर्माण करून लिहू शकतो. आता आपण काही वेश्यांना भेटायला जात नाही. पण मी एक वेश्यांवरती कविता लिहिली आहे. ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच व्हायरल झाली आणि ती लोकांना खूप आवडते. आणि त्याच्यातून सुद्धा मला खूप छान प्रतिक्रिया आल्यात, की तुम्ही एवढं वेश्यांबद्दल लिहिण्याचं धाडस कसं काय केलं? तुम्हाला कुठे वेश्या भेटली होती का? किंवा तृतीय पंथ यांच्यावरती पण लिहिलेली एक छोटासा लेख आहे आणि तो स्वानुभव आहे. तृतीय पंथीयांचा लेख आहे तो असा. तर बरोबर. त्याच्यामुळे बरोबर. काल्पनिकता पण उपयोगाला येते. असं काही नक्कीच. वास्तविकताच असली पाहिजे असं काही नाही. नक्कीच. आपली हं. कविता ताई मी ऐकलेली आहे वारांगणा या विषयावरची. पल्प प्रकाशनद्वारे आयोजितच हो, पालघरला अभिजात काव्यधारा स्पर्धा जी झाली होती. मला आठवतं तिथे आपण ती कविता सादर केली आणि आपल्याला बक्षीसही मिळालं होतं. हो. खूप छान कविता होती आपली ती. मी तुम्हाला सांगितलं ना, ती कविता माझी खूप म्हणजे खूप लोकांना आवडते हो, असं. बरोबर. तो विषयच वेगळा आहे. हं. त्याच्यामुळे म्हणजे कोणीतरी धाडस करून त्या विषयावर लिहिलंय तेही एका महिलेने ती खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे. ताई आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. रॉकेल हा तुमची संकल्पना असलेला लघुपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे. कथा लेखन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. अ, अनेक प्रकारच्या कथा असतात, बोधकथा असतात, ऐतिहासिक असतात, विज्ञानावर आधारित असतात, परीकथा असतात. तर लघुपट कल्पना ताई आपल्या ह्या म्हणजे हा रॉकेल हा लघुपट आपल्या कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे?
ती संकल्पना अशी आहे का ही सत्यकथा आहे आमच्या लहानपणी घडलेली. मी लहान होते तेव्हा बऱ्यापैकी 5वीत किंवा 6वीत असेन आणि तो काळ होता भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. म्हणजे अच्छा. भारत-पाकिस्तान नाही पण बांगलादेशी आपल्या इथे घुसले होते. त्यांना काही पाकिस्तान त्रास देत होता म्हणून. आणि बरं. त्यावेळेला अ, बांगलादेशच्या वाचवण्यासाठी आपण पाकिस्तानशी युद्ध केलं होतं. तुपाचे त्यावेळेला अख्खे ट्रकच्या ट्रक यायचे. 2 किलोचा तेव्हा डालडा तुपाचे असे मिळायचे ना आणि लोकं त्या ट्रकवर उपडी पडायची अक्षरशः. कोणी 2 घ्यायचे, कोणी 3 घ्यायचे आणि त्यातून फसवणुकीचे प्रकार पण व्हायला लागले, की वर 2 बोटा थर तुपाचा असायचा आणि खाली शेण वगैरे भरलेलं असायचं. म्हणजे अशा पण घटना त्यावेळेला त्या प्रसंगानुसार घडलेल्या आहेत. तर त्याच काळामध्ये असा समोर मुलगा उभा होता. तो 1.5 तास झाला आमच्या दरवाजाच्या समोर उभा होता, थोड्या अंतरावर. मग आईने संध्याकाळी विचारलं, की "तू 1.5 तास झाला उभा आहेस. का उभा आहेस?" तर तो म्हणतो, "समोर वखार आहे ना वरती, तर त्यांच्याकडे मी रॉकेल मागतो. ही एवढी बाटली मला रॉकेल पाहिजे. तर मला ते देत नाहीयेत." तर आई म्हणाली, "रॉकेल कोणाकडे आहे आता? कुणाकडे रॉकेल मिळतं?" वगैरे अशा गप्पा झाल्या. म्हणे, "आम्ही बघ चूल पेटवली आहे, चुलीवरती जेवण करतोय. आमच्याकडे पण काही नाही रॉकेल." मग तो म्हणाला आईला, की "नाही, मला जेवायला नकोय रॉकेल. माझा बा गेलाय आणि तो अंधारात आहे तिथे. लोकं अंधारात जमली आहेत माझ्या झोपडीच्या बाजूला. तर फक्त दिव्यासाठी मला एक रात्र घालवायला रॉकेल पाहिजे." हा खूप प्रसंग म्हणजे हृदयद्रावक होता तो बघणाऱ्यांसाठी सुद्धा. मग बरं. आईने त्याची बाटली घेतली आणि त्याला थोडं रॉकेल दिलं आणि जा म्हणाला आता. म्हणजे असा प्रसंग तो मी त्याच्यात चित्रित केलेला आहे. होता तो आणि तो तसा मग तो लघुपट निघाला. अच्छा. हां. खरंच म्हणजे भावनिक एकदम प्रसंग होता जो आपण अनुभवला होता. तीच संकल्पना घेऊन हो. आपण हे कथानक लिहिलं आहे. अ, ताई आचार्य 90 एफ-एम रेडिओवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 2023 आणि 24 या दोन्ही वर्षी राष्ट्रभर कवितांच्या कार्यक्रमात आपण सहभागी झाला होतात. तर ऑडिओ आणि प्रत्यक्ष सादरीकरण याच्यामध्ये काय फरक असतो? खूप फरक असतो. आता उद्या 14 फेब्रुवारी आहे. उद्या पण व्हॅलेंटाईन डेचा माझा कार्यक्रम तिथेच 19 एफ-एमला 4 कवितांचा सॉरी 8 कवितांचा झालेला आहे. प्रत्येकी 2-2 कविता अशा आहेत. फरक हा असतो, की आपण तेव्हा प्रेक्षकांच्या समोर नसतो. मग आपण प्रेक्षकांच्या समोर नसलो, तर आपण कविता कशी पोहोचवायची? तर बरोबर. त्याचे शब्दफेकीवर अवलंबून असतं ते. तुम्ही तुमच्या कवितेची ओळ काय आहे? भाव काय आहेत? आणि मग तुम्ही कसे ते फेकायला पाहिजे. आता पोवाडा असेल आणि अंगाई असेल, तर अंगाई आपण पोवाड्याच्या स्टाईलने नाही म्हणू शकत. अगदी ती बरोबर. हळुवारच म्हटली पाहिजे आणि पोवाडा हा दमदारच झाला पाहिजे. हा त्याच्यात फरक आहे आणि तो फरक जपला पाहिजे. प्रत्येकाच्या आवाजाची पातळी अशी कमी असते. कुणाची वर असते, कुणाची खाली असते. पण त्यांनी ती मेंटेन केली पाहिजे. आपण काय बरोबर. बोलतोय हे भान ठेवून त्यांनी ती पातळी मेंटेन केली पाहिजे. बरोबर. मग तुमच्या थोडक्यात म्हणजे जेव्हा आपण हं, समोर नसतो प्रेक्षकांच्या, हां, तेव्हा आपल्या हां. आवाजावर, शब्दांवर हं, प्रभुत्व पाहिजे. आवाजात चढ-उतार हवा. नक्कीच. कारण तो आपला आवाजच पोहचत असतो ना लोकांपर्यंत. तर नक्की. तोच प्रभावी झाला पाहिजे. प्रभावी ठरायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्यांच्या कानावर राज्य करू शकता. तुमची कविता राज्य करू शकते. बरोबर, बरोबर, बरोबर. 31 ऑक्टोबर 2025 रोजी नितीन गडकरी स्मृती प्रित्यर्थ लावणी स्पर्धेमध्ये कल्पनाताई राज्यामध्ये आपला प्रथम क्रमांक आला होता. आपले खरंच खूप खूप अभिनंदन. तसेच स्वर संगम या YouTube चॅनलकडून आपली लावणी ही स्वरबद्ध केली गेली आहे. खरंच लावणी हा महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रिय नृत्य आणि गायनाचा प्रकार आहे. जो की ढोलकीच्या तालावर नऊवारी साडी परिधान करून सादर केला जातो. त्याच्यामधून प्रेम, विरह किंवा सामाजिक भान ठेवूनही अनेक विषय मांडले जातात. थोडक्यात म्हणजे काय, लावणी केवळ नृत्य नव्हे, तर महाराष्ट्राच्या मातीतील भावना, इतिहास, कला यांचा एक अनुभव असतो. आणि आता लावणीचा विषय निघालाय,
तर मलाही काय एक म्हणजे लावणी गुणगुणायचा मोह काही आवरता येत नाहीये. मीही एक लावणी छोटीशी 2 ओळी सादर करते. लटपट, लटपट तुझं चालण गं मोठ्या नखऱ्याचं, चालण गं मोठ्या नखऱ्याचं, बोलणं गं मंजुळ मैनेचं, नारी गं, नारी गं, नारी गं, नारी गं, नारी गं. खरंच म्हणजे लावणीमध्ये एखाद्या स्त्रीचं सौंदर्य खूप छान पद्धतीने वर्णन केलेलं असतं आणि कधी-कधी लावणीमध्ये सवाल-जवाबही असतात. अ, कल्पनाताई आपली आता एक छानशी लावणी होऊनच जाऊ दे. त्यावेळी लावणी म्हणजे असं स्त्रीचं सौंदर्य वगैरे, वगैरे असं होतं किंवा बरोबर. तिने जी अदाकारी करते ती पुरुषाला मोहून टाकते वगैरे, वगैरे अशा हं, संकल्पना होत्या आणि त्यावेळेला ते ठीक होतं. पण आज त्याला तसं हे नाहीये, की बरोबर. कडा नाहीये, की ती एक लोककला म्हणून आपण पाहतो आणि चांगल्या-चांगल्या पाहतो घरातल्या आणि मुली तेच म्हटलं ना, की हां, सामाजिक विषयाचं भान ठेवूनही अनेक हां, विषय त्याच्याद्वारे मांडले जातात. हां, हां. प्रबोधनात्मक दृष्टीने देखील प्रबोधन. अनेक विषय हाताळले जातात. तर लावणी म्हटल्यावर आता मी लावणी केली ती काय नारीवर वगैरे नाहीये. भाजीवालीवर आहे साध्या. असं बरं, मी बरं. तुम्हाला ऐकून दाखवते थोडीशी. हो, 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 हं. हो. वांगी, वाल, वाटाणा, पापडी, भेंडीची भाजी, वसईची मी भाजीवाली, माझी भाजी ताजी ताजी. कडवट कारलं, चवदार चवळी, तांबडा भोपळा, तोंडली कवळी. भाजी पाहून बाई तुझी होईल सासू राजी. वसईची मी भाजीवाली, माझी भाजी ताजी ताजी. फरसबी, कोबी, सुरण, गवार, चुका, चाकपत, अळू, फुलवार. शुभ्र मुळा, लाल माठ घ्या. शुभ्र मुळा, लाल माठ घ्या. तुझी सुरक्षा होईल ताजी. वसईची मी भाजीवाली, माझी भाजी ताजी ताजी. गाजर, काकडी, बीट छान, टोमॅटो संगे, कोशिंबीर मान. कोथिंबीर, पुदिना वाटून चटणी करा ताजी. वसईची मी भाजीवाली, माझी भाजी ताजी ताजी. आता ही मला काय ठसक्यात बोलता आलेली नाही. जरी लिहिलेली असेल छान, तरी छान. छान, छान. घरात खरंच. जो असेल ना लावणी म्हणजे खूपशे लोकं आहेत माझ्या आता अवती-भोवती. त्यांनी माझी लावणी खूप ठसक्यात बोललेली आहे. म्हणजे ती मला काही बोलता आली नाही जरी लिहिलेली असली तरी. नाही, नाही. छान, छान सादर केली आपण. आणि वेगळा विषय होता आपला. हां. भाज्यांचा म्हणजे अशा विषय. लावण्या खूप आहेत. आता जे नवीन लावणीकार आहेत, उदाहरणार्थ श्रीशैल सुतार आहेत, अशोक कांबळी आहेत, विलास कुलकर्णी आहेत. सगळ्या विषयांवर लावण्या लिहितात. असं नाही की ती स्त्री नाजूक, हो, हो. मग तिची बरोबर. अदाकारी, मग तिची नजरफेक वगैरे, वगैरे असं काही नसतं. बरोबर. पूर्वीच्या काळामध्ये खरं तर म्हणजे मनोरंजनाची साधनं कमी होती. तेव्हा म्हणजे गावामध्ये जत्रा असेल, काही कार्यक्रम असेल, तर त्या लावण्या ठेवल्या जायच्या आणि तेव्हा तसे विषय असायचे. जसं की आता आपण पितरा पिक्चरमधलं बघितलं, "छबीदार छबी मी तोऱ्यात उभी." म्हणजे तशा प्रकारच्या पूर्वीच्या काळी जास्त प्रमाणात लावण्या होत होत्या. पण आता हो. जसा समाज बदलतोय, तसे ते विषय बदलतायत. त्याची लिहिण्याची पद्धत, सादरीकरणाची पद्धत बदलत जाते. आणि त्यावेळी लावणी सम्राज्ञी ही बदनाम पण होती. तिला चांगलं हो, लेखल्या जात नव्हतं समाजात. बरोबर, हा बरोबर. पण एक प्रकार होता. काही लोकं वाईट दृष्टीनेही हां, बघत होते. खरंच आहे हां. ते. कल्पनाताई, एखाद्या लेखिकेने स्त्री या विषयावर लिहिले नाही, असे शक्यच नाही. तुमचेही अनेक लेख अनेक दैनिकात प्रकाशित झालेले आहेत आणि आपण ही साहित्य क्षेत्रात एक चांगली ओळख निर्माण केली आहे. तर आजच्या नारीला तुम्ही तुमचा काय संदेश असेल? नारीला संदेश म्हणजे नारीने नारीला प्रथम समजून घेतलं पाहिजे. बरोबर, नारीला त्रास देणारी नारीच असते. आताचा काळ बदललेला आहे, पण पूर्वी सासू सुनेला त्रास द्यायची. बरोबर. आता उलटं होते. आता सून सासूला त्रास देते वगैरे, वगैरे असं चालतंय वगैरे. पण काही दोघांनी आता काही प्रमाणात आहे ते. आपण म्हणजे काही प्रमाणात म्हणू शकतो तसं.
ते काही समजून घेतलं समजूतदारही पाहिजे. असतात, खूप समजूतदारही असतात, खूप समजून घेणारेही असतात. हां. तर बरोबर. म्हणजे स्त्रीने स्त्रीचं मन समजून घेतलं पाहिजे हो. किंवा ती जर काही नवीन करू पाहत असेल, तर तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. नक्कीच, नक्कीच. दिलं पाहिजे आणि हे खूप कमी स्तरातून होतंय. कारण एकतर पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष हा विरोध करतो स्त्रीला. जर कुठे स्त्री वाटली, की आपल्यापेक्षा वरचढ होते, तर पहिले तो नकारच देतो. पण घरात सासू असते, नणंद असते, जाऊ असते, त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. बरोबर, शेवटी बरोबर. कुटुंबाच्या सपोर्टवरच स्त्री अवलंबून असते. त्यांनी सपोर्ट केला अगदी तरच ती मग तो विचार नाही असं बोलायचा, की ती माझ्या मुलापेक्षा मोठी होते वगैरे. पण ही भावना खूप असते स्त्रियांमध्ये. मोठं होऊ द्यायचं नाही स्त्रीला वगैरे, वगैरे. बरोबर. पण याची सुरुवात सुदैवाने प्रत्येकाने आपल्यापासूनच केली पाहिजे. पण सुदैवाने माझ्या घरी अशी परिस्थिती नव्हती. मला सगळ्यांनी सहकार्य केलं घरच्यांनी आणि छान. मिस्टरांनी पण केलं. त्याच्यामुळे मी स्त्रियांना असाच संदेश देईन, की स्त्रियांनी स्त्रियांना वर आणलं पाहिजे. ते दाबून ठेवलं बरोबर. नाही पाहिजे. हां. आणि जिथं चुकतंय तिथं चूक म्हणायला शिकलं पाहिजे. जर हो मुलाचं ना. असेल किंवा असं नाही, की काही घरात असं बोललं जातं, की तो पुरुष आहे ना, मग त्याने काही केलं तरी चालतंय. पण तसं नसतं. तुम्ही वळण लावलं पाहिजे, तुम्ही संस्कार दिले पाहिजे, की जसं आपण बाईला बोलतो, की असं बसायचं नाही, तसं बसायचं नाही, मोठ्याने हसायचं नाही, वगैरे, वगैरे, वगैरे. चांगलं दिसत नाही, तू आता मोठी. तसं पुरुषांनाही त्यांनी संस्कार दिले पाहिजेत. घरच्या स्त्रियांनी म्हणजे आईनी. असं नाही म्हणायला पाहिजे, की चला, तू आता पुरुष आहेस, तू काहीही बाहेर केलंस तरी चालेल. मग ती असं नाही. त्याच्यामुळे तो थोडासा पुरुषांना असं वाटतं, मी बाहेर गेल्यावर काही केलं तरी चालतंय. मग बरोबर. अशा बलात्कारासारख्या घटना घडतात. त्यांना जबाबदार कोण असतं? ते आई-वडिलांचे घरच्यांचे संस्कारच असतात ना, की तुम्ही बरोबर. आणि मग ते झाकणही घालतात त्या, पण ते चुकीचं आहे. हो, काही पण प्रमाणात तसं करत त्यांनी आहेत. करू नये, असं मी म्हणते. लहानपणापासून जे तुम्ही बाईला सांगता तेच पुरुषाला सांगितलं पाहिजे. हो, अगदी आपण लहानपणापासूनच लहान मुलांच्या हो, बाबतीतही ते हो. आपण करू शकतो. तेच मी हां. म्हणाली, की सुरुवात ही आपण स्वतः आपल्यापासूनच केली पाहिजे. जर आपल्या घरामध्ये हं. एक मुलगा, मुलगी आहे, तर आपण सुरुवातीपासूनच त्यांना नक्की. समान वागणूक देऊ, समान बाई वागणूक बाहेर दिली. सुरक्षित का नाही? कारण बाहेर पुरुष फिरतात म्हणून. उद्या तुम्ही तुमच्या मुलांवर बंदी आणा 7च्या आत घरात, जशी बाईवर आणता. हा प्रॉब्लेम बरोबर. म्हणजे सॉल्व्ह होईल. असं होणार नाही, पण मी सांगते आपलं. म्हणजे असं कोणी बोलणार नाही, की 7च्या आत घरात. पण एक मुलांना संस्कार द्या तुम्ही. नाही आताच्या काळानुसार तसं शक्यही नाही 7च्या आत घरात. कारण नाही 7च्या आत घरात हे मी कामाच्या उदाहरण दिलं, पण संस्कार द्या. हो, हो. थोडक्यात म्हणजे संस्कार बरोबर. द्या तुम्ही मुलांना, बरोबर की आहे, बरोबर. बाहेरच्या अगदी मुलीकडे बरोबर. बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा पाहिजे, हो. असं. नक्कीच, नक्कीच. तेच म्हणते आपण समान वागणूक आणि समान शिकवणूक आपल्या हं. घरातूनच, आपल्या स्वतःपासूनच हां. केली पाहिजे. तर हो, नक्कीच नारी हळू-हळू म्हणण्यापेक्षा सुधारणा होतील. सासूनी वगैरे हे किंवा आपल्या आईने वगैरे असं भेदभाव करायला नकोय मुलगा आणि मुलगी म्हणजे जे तुम्ही मुलींना शिकवतात तेच मुलांना शिकवलं पाहिजे. तू बरोबर, चांगला बरोबर. वाग. बाहेर जाऊन सुद्धा तू इतर मुलींचा आदर कर. त्या बहिणी समान आहेत. त्यांच्या मदतीला धावून जा आणि त्यांना मदत लागणार नाही असे तुम्ही वागा. मदत का लागेल? तुम्ही अत्याचार करता म्हणून मदत लागते. मग तुम्ही कुणी अत्याचारच करू नका ना. नाही केला तर मग मदतचा मदत व्हायला प्रश्नच येत नाही. ती राजरोसपणे बरोबर, व्यवस्थित बाहेर आपलं कार्य करू शकते. हल्ली मुंबई, बरोबर. पुणे, नाशिक सारख्या ठिकाणी तर मुली 12-12 वाजता घरी येतात. अर्थात कामावरून वगैरे असं काही हो, उनाडक्या करून नाही. मग तेच तिथे त्यांना म्हणाली सुरक्षा लागतेच ना. आताच्या काळानुसार ते हां, कामाची पण तशी गरज असते किंवा कामाचे जे तास असतात, काही काहींचे उशिरा हां, सुटणारे असतात. हां, त्याच्यामुळे मुलगा असो की मुलगी असो, हां. त्यांना ते कामानिमित्त ऑफिसमध्ये थांबावं हो, हो. लागतं. त्यांचं काम असतं ते आणि म्हणून हं. त्यांना यायला उशीर होतो. तेव्हा अ, समाजाची सुरक्षितता पाहिजे. तुम्ही पोलीस किती प्रोव्हाईड करणार? बरोबर, पोलीस बरोबर. यंत्रणा किती प्रोव्हाईड करणार? कुठे ना कुठे काही ना काहीतरी चुकीचं घडतच राहणार. बरोबर. आपण हं. म्हणजे खरंच एक चांगला मुद्दा मांडला आहे आणि आपण स्वतःपासून ही सुरुवात केली तर हळू त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होत जाईल. कल्पनाताई, वाचाल तर वाचाल, हे वाक्य आपण नेहमीच ऐकत आलोय, ऐकत असतो. तर एक साहित्यिक म्हणून तुम्ही काय सांगाल?
वाचलं तर पाहिजेच. वाचल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्तच होणार नाही आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. किती म्हणजे ते एकदम ते ह्याच्यातून म्हणतात ना, जमिनीतून वर आलेले आहेत आणि ते वाचन संस्कृतीमुळेच आलेले आहेत. त्याच्यामुळे वाचाल पुस्तक तर घडवाल मस्तक. हं. बरं. वाचन खरंच. हवंच. वाचनच खरं. तुम्हाला सगळं काही शिकवतं ना. कोणाच्या मनात काय बरोबर. आहे हे आपण लिहिलेलं असतं. तुम्हाला वाचनातूनच कळतं. कुणी येऊन प्रत्यक्ष सांगणार नाही, माझं हे आहे, माझं ते आहे, माझं ते आहे. तुम्ही बरोबर. प्रत्येकाचं वाचन कराल, तेव्हाच त्यांच्या मनातलं तुम्हाला कळेल. हो, साहित्यिकासाठी हां. पण आपण जेवढं जास्त वाचन करणार, हं. तेवढी आपली जास्त शब्दसंपत्ता वाढत जाते हो. किंवा आपण 10 ओळी वाचल्या, तर आपल्यालाही एक नवीन हां. ओळ सुचते आणि आपण लिहू शकतो. त्याच्यामुळे वाचलं हे पाहिजेच. अ, अ, आपले कोणते आवडते साहित्यिक एखादे म्हणजे असा हा टिपिकलच प्रश्न आहे. पण तरी माझी उत्सुकता म्हणून मी तुम्हाला विचारते, की तुमचे आवडते साहित्यिक कोण? आता मी लहानपणी वाचलेले म्हणजे भालचंद्र नेमाडे, ना. फडके, वि. खांडेकर, विजया राजाध्यक्ष, सॉरी शैलजा राजाध्यक्ष, शंकर पाटील हे होते. आणि त्यांच्यापैकी हं. आत्ताच्या काळात मी विनायक फुगाड्यांची एक कादंबरी वाचली. म्हणजे ती डिअर तुकोबा म्हणून. खूप छान अच्छा, कादंबरी. हां, खूप अच्छा. छान कादंबरी आहे. ती माझ्या कुमार भोजने म्हणून एका मित्राने मला औरंगाबादहून पाठवली होती. छान आहे म्हणून मी वाचली आणि मला खूपच आवडली ती. मीही ती मिळवून नक्की वाचायचा प्रयत्न करेन. हां, म्हणजे नावच छान आहे. हां. नावही डिअर छानच आहे तुकोबा. ते. बरोबर. मग एक मृण्मयी भजकची प्रवाही म्हणून कथासंग्रह माझ्या हाती पडला. सुनंदा पाटील यांचा 5वा कोपरा. म्हणजे त्यांनी जेव्हा स्त्रिया वयस्कर होतात, तेव्हा त्यांना कसं घरातून डावललं गेलं जातं, याविषयी त्यांनी सगळं प्रत्येक कथेतून आणि त्यांनी कसं स्वतःला ठीक-ठाक ठेवायचं किंवा अवलंबून राहायचं नाही वगैरे. मुलांवर, सुनांवर, शक्यतोवर. हे सगळं त्यांनी प्रत्येक आपल्या कथेतून मांडलेलं आहे आणि त्याही मला कथा छोट्या-छोट्या आवडल्या खूप. कल्पनाताई, गप्पा करता-करता आपण कधी शेवटाकडे वळत आलो कळालंच नाही. तर एक शेवटचा प्रश्न. तुमच्या मते आदर्श कवी किंवा लेखक कोण असतो? असं मी विचारणार नाही. पण आमच्यासारख्या लेखकांना जे नव्याने लिहितायत किंवा काही नवोदित कवी लेखक आहेत, तर त्यांना तुम्ही पल्पच्या या साहित्य मंचावरून काय संदेश द्याल? संदेश तुम्ही साहित्य लोकांचं वाचलं पाहिजे आणि आपलं आणि लोकांचं साहित्य याच्यात काय फरक आहे, हे तुम्ही स्वतः जाणून घेतलं पाहिजे. हल्ली लोकांची वाचन संस्कृती कमी झाली आणि स्वतःला प्रेझेंट करायची वृत्ती जास्त वाढली आहे. बरोबर. हां. आता कवी संमेलनामध्ये जरी गेलात ना तुम्ही, तरी स्वतःच झालं वाचून, की हे बाहेर पडतात. पण हे चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्यांचं ऐकायला पाहिजे. दुसरे पण चांगले असतील, जरी तुम्ही तिथे 30 कवी असतील, त्याच्यातले 5 तरी कवी नक्कीच चांगले असतील, ते शेवटाला बसलेले असतील. पण जर तुम्हाला खरंच साहित्यिक चांगलं व्हायचं असेल, तर तुम्ही दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे. नाहीतर हल्ली काय चौर्यकर्म खूप चालले आहेत. एखाद्याची कविता चांगली वाटली, की ती खाली आपलं नाव खोडायचं आणि स्वतःचं नाव घालायचं आणि ती व्हायरल करायची. पण ह्याच्यातून आपण साहित्यिक म्हणून होणार नाही. आपल्याला जर साहित्यिक चांगलं व्हायचं असेल, ती आपलीच कलाकृती आपण घडवली पाहिजे आणि त्याच्यासाठी दुसऱ्याचं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. बरोबर. म्हणजे असंच आपण एक तुम्ही चांगलं आधी एक चांगला श्रोता बनलं पाहिजे. हां. दुसऱ्याचं आपण ऐकायला शिकलं नक्कीच, पाहिजे, नक्कीच. समजून घ्यायला पाहिजे. त्यावरही अभ्यास करून मग आपण आपलं स्वतःचं लेखन केलं पाहिजे. एक आणि अनुभव वाचन सांगते. जेवढं एक जास्त वाचाल छोटासा तेवढं किस्सा जास्त सांगते. लिहिणार. एक हो, हो, छोटासा हो. किस्सा सांगते. हो, हो. नक्की, नक्की. एक तुषार म्हणून एक दिवाळी अंक निघतो हो, आणि हो. त्याच्यामध्ये ते सगळ्या महाराष्ट्रातनं कथा मागवतात, लेख मागवतात आणि कविता मागवतात. तर असं मी पाठवलं होतं कविता आणि मला वाटलं मी खूप छान कविता पाठवली आहे. घ्यायला पाहिजे माझा नंबर फर्स्ट आणि ते प्रेझेंट मोमेंटोज वगैरे देतात.
पण दुसरीचाच आला. पण मी म्हटलं मग मला असं वाटलं तिचा आला ना, मग ती वाचली कविता मी आणि मी मान्य केलं, की माझ्यापेक्षा तिची कविता सरस आहे, चांगली आहे. आणि तिने जो विषय मांडला, हाताळला आणि ज्या पद्धतीने ते लेखन केलं होतं ना, इतकं भारी होतं. म्हणजे मान्य केलं पाहिजे, की हो. दुसऱ्याचं पण चांगलं आहे म्हणून. आणि पुढच्या वेळेला मी प्रयत्न केला नाही. आपलं असाच दर्जेदार व्हायला पाहिजे, विषयही चांगला पाहिजे, लेखनही चांगलं पाहिजे. आणि मला तो दुसऱ्या वेळेचा पुरस्कार मिळाला, फर्स्ट प्राइजचा. हरवलेली माणसं ही माझी कविता होती त्यात आलेली. म्हणजे आपण मुळात मान्य केलं पाहिजे, की दुसरा हो. चांगला आहे म्हणून. खरंच, खरंच आहे ते. मान्य आणि करणं हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. कल्पनाताई, आज आपण पल्पच्या मंचावर साहित्याची सफर, साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपले विचार मांडलेत, त्याबद्दल मी संपूर्ण पल्पप परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार मानते. तसंच कल्पनाताईंचा 14 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यासाठीही आपल्याला खूप खूप सदिच्छा आणि आमच्या संपूर्ण पल्पप परिवारातर्फे आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधणार आहोत. काळजी घ्या. पुन्हा भेटूया. वाचत रहा, लिहित रहा. तोपर्यंत मी पल्पप आर.जे. सुरक्षा तुमची रजा घेते. धन्यवाद.